जगण्यासाठी ध्येय हवं असतं, गाठण्यासाठी लक्ष हवं असतं. असं बोलायला ऐकायला बरं वाटतं, पण ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं. प्रभू रामचंद्रांच्या भाळी 14 वर्षांचा वनवास नियतीने लिहिला. हेमलता पंचेच्या भाळी 13 वर्षांचा वनवास व्यसनी पित्यानं लिहिला. या 13 वर्षांमध्ये ती हसणं विसरली, फुलणं विसरली, ती आनंद विसरली, झुलणं विसरली. या 13 वर्षांमध्ये कसं जगायचं, कशासाठी जगायचं याच विचारानं तिचं लक्ष विचलित व्हायचं. मात्र 4 ठिकाणी रांधून आई घर चालवायची अन जाधव सरांच्या साक्षीनं हेमा धनुर्विद्या शिकायची. अमरावतीच्या कन्येनं अचूक नेम साधला. राज्यस्तरीय स्पर्धेत तिचा सर्वत्र गवगवा झाला. मात्र नियतीनं हीच वेळ साधली अन तिला राहतं घर सोडायची पाळी आली. नवं घर, नवी शाळा, 1 वर्षानंतर नवं किट आलं. 2 मुली, नवी जिद्द, 1 वर्षानंतर सर्वत्र नाव गाजलं. नांदगावची हेमलता पंचे जिद्दीने शिकते, जिंकायच्याच भावनेनं धनुष्याला बाण लावते.